मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे अंजा कृपा दाने कथेचा विस्तार अंजा कृपा दाने कथेचा विस्तार अंजा कृपा दाने कथेचा अंजा कृपा दाने कथेचा विस्तार सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमानाख्ययमानन्दं मज केवलं श्रीमन्युवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शिन गेला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांशी मातृत्वाचं नातं जोडून आपला हट्ट व्यक्त करतायत विठ्ठला विठ्ठला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे पाटील परिवाराचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी जी चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे सुपरिचित राजकीय सामाजिक आध्यात्मिक अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचा आणि ज्या परिवाराचा दबदबा आहे त्यातील आमचे नारायण पाटील यांच्या मातोश्री त्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी लंकाबाई नरहरी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून या सर्व पाटील परिवाराने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मग त्यांच्या पाठीमागं असणारी त्यांची पाशी पुतणे दोन्ही मुलं आदरणीय नारायण पाटील असतील माधवराव पाटील असतील ही दोन्ही मुलं आदरणीय श्री नंदकुमार पाटील संतोष पाटील त्याचप्रमाणे प्रकाश पाटील जयराम पाटील आणि अजित पाटील ही सर्वच त्यांची पुतणी आणि मुलं यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यामध्ये ही कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला या परिवाराच्या आणि माझ्या प्रेमाच्या ऋणानुबंधातून हा सेवा करण्याचा योग आलेला आहे तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या ठिकाणी उपस्थित आहे महाराष्ट्रामध्ये गायनाच्या क्षेत्रात एक मेवाद्वितीय स्थान ज्या आवाजाचं आहे ज्यांचं आहे ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते यांची सन्माननीय उपस्थिती आहे त्याचप्रमाणे आम्ही कायम सांगत असतो कुंदनला वंदन कुंदन म्हणजे रत्न आणि जेवढा सरळ स्वभाव जेवढं चकचकीत काया तुकतुकीत काया त्याचप्रमाणे तेवढा निर्मळ आवाज ज्यांचा आहे असे आमचे कुंदन महाराज
यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण परमार्थ स्नेही शिवराम महाराज यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे अक्षय महाराज, मूर्ती लहान पण कीर्ती महान, अक्षय महाराज आहेत. त्याचप्रमाणे सर्वच महाराज मंडळी. मृदंगाच्या क्षेत्रात एक गाजलेलं नावाजलेलं आपल्या जिल्ह्याचं भूषण असं एक नाव आदरणीय श्री आमचे दिनेशजी मोजाड असतील. त्याचप्रमाणे आदरणीय माझे हृदयाभिन्न आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मौली महाराज चव्हाण आहेत. त्याचप्रमाणे आमचे बेनके महाराज आहेत. त्याचप्रमाणे या परिवाराचा संबंध फार जुन्या काळापासून ज्यांनी जपला, टिकवला आणि आपल्या कलेतून वारकरी संप्रदायाचं कार्य करण्याचं एक प्रामाणिक प्रयत्न ज्यांनी केला असे आदरणीय आमचे हनुमान बापू शिंदे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या गावाचा, या परिवाराचा संबंध ज्यांचा अध्यात्माच्या क्षेत्रात एक आदराचा आहे असे आमचे अनंता महाराज महाले त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनकार तथा माझे हृदयाभिन्न गुरुबंधू तथा याही परिवाराचा ज्यांचा आगळा वेगळा ऋणानुबंध आहे, त्या ऋणानुबंधापोटी एक तर त्यांना आज मूर्तिजापूरमध्ये राहायला पाहिजे होतं किंवा आज त्यांना आळंदीत राहायला पाहिजे होतं. कारण आज नेमिलिया तिथी आणि अष्टमी कृष्ण पक्षी समर्थी आज अष्टमी आहे आणि अष्टमीला वारकरी आळंदीत असतात. एकतर ते आळंदीला असतात दरवर्षी किंवा मग काय अडचण असते तर घरी असतात. पण आज घरी नाहीत, आळंदीलाही नाहीत. केवळ या पाटील परिवाराचा एक ऋणानुबंध म्हणून आज ते मूर्तिजापूरवरून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे असे आदरणीय आमचे शरदजी महाराज गोरले यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे सर्व देवरूप श्रोते मंडळी, आप्त इष्ट सगळे सोयरे या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. अभंगाच्या दृष्टीने या चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो आहोत आणि जे पुण्यस्मरण ज्या पाटील परिवारातील एका मातेचं आहे. हा पाटील परिवार निफाड तालुका सोडून द्या, पण नाशिक जिल्ह्यात तर या परिवाराचा परिचय करून देण्याची गरज नाही. कारण या परिवाराने आपल्या कर्तृत्वाने, आपल्या नेतृत्व कौशल्याने तथा आपल्या आध्यात्मिक रुचीने आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, आपल्या माणुसकीच्या स्वभावाने अख्ख्या जिल्ह्यात आपलं नाव केलेलं आहे. या परिवाराचा राजकीय क्षेत्रातही चांगला संबंध आहे, दबदबा आहे. वैकुंठवासी कार्यसम्राट वसंतराव पवार मला वाटतं यांना पाटलांची बहीण आहे, यांना भावाला म्हणजे त्यांना भाऊजाई या परिवारातली कन्या आहे. म्हणजे जसा संबंध आहे त्याचप्रमाणे नारायण पाटील जे आहेत यांनी संचालक पद कारखान्याचं भूषवलेलं आहे, सोसायटीचं चेअरमन पदही भूषवलेलं आहे आणि आपल्या गावातील पाटीलकी मोठ्या दिमागात आणि एका शिस्तीत त्यांनी चालवलेली आहे. या घरात 2 पिढ्याची पाटीलकी, बरोबर ना, अशी पाटीलकीचा दबदबा चालवलेला आहे. अशाही कार्यात प्रवृत्ती आहे. अध्यात्माचा जर विचार करायचा ठरला, आम्ही ऐकू नयेत. हो, पाहिलेली माणसं माझ्या समोर आहेत आता. हो, बापू असतील, आमचे शंकरदादा असतील, ही सगळी जुनी मंडळी यांनी पाहिलेलं आहे की वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नरहरी पाटील म्हणजे नारायण पाटलांचे पितृचरण यांना भजन कीर्तनाची अति आवड होती. हो, खरं तर पाटलाला कशाची आवड असते असायची ते न सांगितलेलं बरं. पण या जोमन महाराज या बाबा इकडून या, पायऱ्या आहेत का बरं यायला. त्याही काळामध्ये त्यांना भजन कीर्तनाची मोठी आवड. जुन्या काळात 4 चाकी गाड्या नव्हत्या, पण हा परिवार मूळचा संपन्न परिवार असल्यामुळे यांच्याकडे मोटरसायकल होती. एखाद्या परिवाराकडे मोटरसायकल असणं सुद्धा हे फार मोठं समजलं जायचं. आणि त्यांना आवड असल्यामुळे समजा आताच्या काळात जर कोणी BMW घेऊन आलं त्याचा आनंद जेवढा होईल तेवढा मोटरसायकलचा त्या काळामध्ये होता. आणि त्या काळामध्ये नरहरी पाटील, आदरणीय पाटील हे कुठेही कीर्तन कळालं, भजन कळालं की गाडीला किक मारणार आणि त्या कीर्तनाच्या जागी पोहोचणार. एकटेच नाही, त्या काळातले नाशिक जिल्हा महाराष्ट्र गाजवणारे काही कीर्तनकार, मग वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण रामायणाचार्य रामराव महाराज ढोक असतील, ही मंडळी
त्यांनी फक्त निफाडपर्यंत यायचं. या किशोर महाराज फक्त निफाडपर्यंत यायचं आणि ते आले की पाटलांनी त्यांना घ्यायला जायचं, त्यांना घेऊन घरी आणायचं, त्यांची उठबस करायची. एक सांगू का, हे एकूण 7 भाऊ आहेत. म्हणजे मूळचे 2 लहानू या भारत बसा, म्हणजे लहानू पाटील आणि नरहरी पाटील हे 2 मूळ भाऊ, पण यांची 7 पोरं आहेत. आणि महाराज वारकऱ्याचा राबता उभा राहता का टाळ द्या टाळ द्या. वारकऱ्याचा राबता, पै पाहुण्याचा राबता या घरामध्ये सदैव सदैव. मला कधी कधी प्रश्न पडतो, मला ना सिलेंडर 6 महिने जातो. गॅस सिलेंडर मला बाळासाहेब किती दिवस जातो? 6 महिने जातो. कारण मी गेलो फक्त गरम पाण्यालाच चालू होतो. पण माझा अंदाज आहे माझा अंदाज आहे या पाटील परिवाराला म्हणतो 8 दिवसाला तरी सिलेंडर नक्कीच बदलावं लागत असं. कारण एक तर मोठा परिवार एका जागी आहे. हा एक आदर्श त्यांनी उभ्या नाशिक जिल्ह्यात नाही, उभ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवलेला आहे. कधी मी तिथं वळलो, देवपूरमध्ये त्यांच्या वस्तीकडे वळलो ना मते महाराज, मला एकच आठवतं. लक्ष देऊन ऐका आता पुढचं वाक्य काय, हम साथ साथ है हम साथ. काका किती कसे 7 आहे. हो महाराज, या 7 जणांचं एका जागी आहेत, यात नवल नाही. या 7 जणांचं प्रेम परस्पराविषयी काय आहे. संसार आहे महाराज, कमी जास्त प्रत्येक संसारात होत असतं. संसार लहान असो नाहीतर मोठा असो. गुरले पाटील माझ्या साक्षीला आहेत. मला सांगायच्या आधी भरून येतं, भावांमध्ये काय प्रेम असावं याचं उत्तम नमुना आम्हाला ह्या परिवाराने सांगितलाय, दाखवलाय. या 7 भावांना घरात आल्या अडचणीची अडचण नाहीये, आपल्याला त्रास होईल का याची अडचण आहे. विठाला 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 घरातलं मोठेपण असतं ना, मोठेपण असतं ना, हे स्वतःनं टिकवायचं असतं. त्याच्यामध्ये आमचे नारायण पाटील खरे उतरलेले आहेत. आणि याचं मोठेपण टिकवायचं हे बाकीच्या साई भावाच्या हातात असतं. साई पाटलानं तेही टिकवलंय, साई टिकवलंय. म्हणून पाहुणे पै पाहुणे, त्याचप्रमाणे येणारे वारकरी राबता. मी नरहरी पाटलांच्या आवडी बदलून इकडे आलेलो आहे, ते मला ध्यानात आहे. राबता मला असं वाटतं की या परिवारामध्ये ह्या 7 भावांना बरं विशेष आहे महाराज. या परिवाराचं, या परिवाराचा माझा संबंध 20 वर्षापूर्वी आदरणीय हनुमान बापूच्या माध्यमातून आला. 15 ते 20 वर्ष झाली असतील या दरम्यान की मी पहिल्यांदा देवपूरला कीर्तनाला गेलो आणि पहिल्यांदा या पाटील परिवारामध्ये मी आलो. पण हा परिवार असा आहे, यांच्या प्रेमाची बंधनच अशी आहे, जो आला त्याला ते जन्म ठेपत देतात. एका प्रेमाच्या बंधनात हा सगळा परिवार आलेल्या व्यक्तीला बांधून टाकतो. बरं विशेष आहे या परिवाराचं. हो, या परिवाराचं विशेष आहे. काय विशेष आहे, या 20 वर्षामध्ये वर्षातून 3-4 वेळा तर सहजच, जास्त वेळा पण कमी नाही, सहजच या परिवारात माझं येणं जाणं आहे. पण सहसा असं दिसून येतं, आपण जेव्हा फिरतो तेव्हा सहसा असं दिसून येतं, वारंवार येणाऱ्या माणसाबद्दल काय नाही, आपलेच आहेत आपलेच आहेत हा भाव निर्माण होतो, वाद नाही. पण मग काय नाही, ठीक आहे असं वाटतं. पण मी 20 वर्षात जेव्हा जेव्हा या परिवारामध्ये आलो तेव्हा तेव्हा मला या सगळ्या परिवाराकडून एवढा आदर आणि एवढा प्रेम मिळालं, जणू काय मी पहिल्यांदा आलोय. ही हातवटी या परिवाराची, ही हातवटी आहे. हो, काही असो, गावात कार्यक्रम कोणाचाही असो, कसलाही असो, सगळे गुणीजन जेवायला या घरी, या घरी. म्हणजे या घराला अन्नदानाची, आलेल्या पै पाहुण्याची उडबस करण्याची मोठी आवड. मी सांगत एवढं होतो की जसं नरहरी पाटलांना आवड तशी या 7 भावांना आवड, आलेल्या माणसाची आवड. आता काय काय लय मोठे माणूस घाणे असतात. हो, काय काय माणसाची भेट मला 25 वर्षाची आहे. फक्त मला माहिती आहे त्या लिंबाच्या झाडाच्या बाजूला त्यांचं घर आहे, पण अजून घरी नेलेलं नाही.
ते मला का माहिती, त्यांनी सांगितलं महाराज तिथं आपलं घर आहे, या मग या मग. पण या परिवाराच्या बद्दल 2 प्रमाण सांगतो. घरी दिला ठाव, अवघा सकळ ही वाव. एखाद्याला ते घरात जसं ठेवतात त्या घरात लगेच हा जणू काही आपला फॅमिली मेंबर आहे या भावनेने लगेच सगळे मिसळून जातात. हो, आणि मग कोणताही राबता असो, कोणी असो, येतात. आणि मला एक कौतुक करावंसं वाटतं, की जशी या 7 भावांना, या पोरांना, बरं पुढच्या पिढीला सुद्धा तेवढीच आवड, म्हणजे नरहरी पाटलांनी जी आवड माणुसकीची पद्धत जपली तीच नारायण भाऊ पासून अजित पाटील हे सगळे जपतात. त्याचप्रमाणे पुढची पिढी सुद्धा, पोरं सुद्धा, त्या मुली सुद्धा तेवढ्याच सेवेमध्ये काय आहेत, तत्पर आहेत. आणि मला विशेष वाटतं की येणारे काय ना, या मग जेवायला इकडे या. हे नारायण पाटलांना, अजित पाटलाला, जयराम पाटलाला म्हणायला सोपं जातं, पण आमच्या या 7 भावजयाची कमाल आहे, त्या सदैव या कामात तत्पर असतात. ऐकलं का? 7 जण जेवायला येणार आहेत हे सांगायला 1च मिनिट लागतं. हे सांगायला 1 सुद्धा मिनिट लागत नाही, फक्त फोन लावेपर्यंत उचलेपर्यंतच वेळ आहे. 7 जण जेवायला येणार आहेत, पण ते 7 जण जेवायला येणार. बरं, या परिवाराची विशेषता अशी आहे, एक असाही प्रयोग घडला महाराज, अचानक 8-10 जण आले तरी अडचण नाही. या घरावर अन्नपूर्णेची कृपा आहे, घरात एवढे माणसं असल्यामुळे टोपले भरलेलेच, कधी या. बरं, या घरात एकच भाजी कधीच नाही. म्हणून एवढ्या आवडीने या 7 जणी करतात. पण त्या 7 जणीला सांगायचंय मला, तुम्ही ज्या 7 जणी करत होत्या ना, आता जे तुम्ही 7 जणी करताय ना, तेव्हा ह्या 2घीच करीत होत्या, आमची जिजी आणि लंकाबाई. बाई आणि जिजी, हा, या 2घी ते करत होत्या. आणि तोच सासूंचा वसा आणि वारसा पुढे यांनी चालवला. आणि या परिवारांनी, खरं सांगू का, कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असा माझा दावा नाही. राजोळे काका, कीर्तनकार खोटं बोलत नाही असा माझा दावा नाही, पण मनातलं बोलू का, आम्हाला सगळ्यात जास्त खोटं वर्ष श्राद्धाला आणि दशक्रियेला बोलावं लागतं. 2 वेळा बोलावं लागतं. मेलेलं गाढव असतं पण आम्हाला घोडं म्हणावं लागतं, का आमचं घोडं अडलेलं असतं. पण कधीतरी हे सौभाग्य प्राप्त होतं, आम्हाला वस्तुस्थिती कीर्तना सांगण्याचं सौभाग्य मिळतं. आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे, आजचा दिवस. हो, म्हणून मोठ्या माणुसकीचा परिवार, मोठ्या, म्हणजे मी नरहरी पाटलांचं सांगत होतो, तिथून ही परंपरा त्याच्याही आधी असेल कदाचित, पण मला नरहरी पाटलापासून माहिती आहे. म्हणजे त्या काळात हनुमान बापूला घरी ठेवलं, लहानपणी बापू तुम्ही पाटलांनी जवळ ठेवलं. त्यांनाही लहानाचं मोठं करत असताना मोठा सहारा आदरणीय आमच्या बापूंना सुद्धा नरहरी पाटलांचा राहिला. आणि हा राबता चालत राहिला. मग ढोक महाराज येऊ द्या, कोणी येऊ द्या, आलं की नरहरी पाटलांनी जायचं, निफाडवरून आणायचं, त्यांना जीव खाऊ घालायचं. मग 70 किलोमीटर असू नाही तर 100 किलोमीटर असेल, मोटरसायकलवर त्यांना न्यायचं. पाकिट त्यांनी घ्यायचं, डिझेल यांनी भरायचं, पेट्रोल यांनी भरायचं. पुन्हा त्यांना घरी आणायचं, घरी आणून त्यांची मुक्कामाची, जेवणा खावण्याची व्यवस्था करायची. आणि पुन्हा त्यांना पाहिजे त्या ठिकाणी नेऊन सोडायचं. एवढी आदर. एक बोलू का, आमचे जीव घेणारे खूप आहेत, आम्हाला जीव लावणारे फार थोडे आहेत मंडळी. नाही तर आमचं जीव घेणारे काय नाही, बसते या. अरे तुला या म्हणायला लागलं काय? सोपं आहे का ते? सोपं नाही. या म्हणायला काही लागत नाही, पण ते सोपं नाही. हो, प्रवासाचं दुःख काय असतं आम्हाला माहिती. महाराज सकाळी 4:30 वाजता पोहोचलोय मी. किती वाजता? 4:30 वाजता. आणि आता इथं उपस्थित आहे. काल घारगावला 6 ते 7 किलोमीटर ट्रॅफिक जाम होतं. किती? 6 ते 7. रात्री 12 ते जवळजवळ 1:30 ते 1:45 एवढा वेळ आम्ही ट्रॅफिकमध्ये उभे होतो. कुंदन महाराजाला विचारा, माऊली महाराजाला विचारायला होतं तुम्हाला सांगायचं ना. असो, तात्पर्य. पण जीव घेणारी माणसं, जीव लावणारी माणसं. खरं तर मला आपल्याला जीव लावणारी कोण
असा जेव्हा माणूस परीक्षण करतो ना, त्याचं उत्तर मला कोरोनात सापडलं. कोरोना सापडलं मला. कोरोना झाला 20-22 माझा 21 स्कोर होता, जो 21 स्कोर होता. मी मुंबईला ॲडमिट. फोन यायचे, जय हरी जय हरी. पाठीमागची मंडळी थोडा हळूहळू बोला. पाठीमागची मंडळी थोडा हळूहळू बोला. झाला आणि मला फोन येतो, जय हरी. जय हरी. कोण बोलते? बाबा मी बोलतो. कुठे आहे? मुंबईला आहे. का हो? कोरोना झाला. हो. कस काय हो? जिऱ्या मोहरीची फोडणी दिली झाला. आता काय सांगा, त्या काळात कोरोना कसा झाला? हे फाजील प्रश्न त्या काळातला. कसा काय झाला? स्कोर काय हो बाबा? मी 21. बाबा काळजी घ्या बरं, आमच्या गावात एकाचा 12 होता, सकाळीच मेला बघा. मग त्या कोरोना काळात निम्मे माणसं या फोन करणाऱ्या पाहुण्यांनी मारले बघा. बाबा काळजी घ्या. हो. ठेव का मग? रोहिदास महाराज पुढचं ऐका आता. ठेव का मग? नाही ऐका ना. काय ते तुम्ही म्हणत होते घराला पाय लावायला कधी येऊ? घराला लगेच तिकडून ठेवा फोन, तिकडे जळ म्हणा त्याला. पण एक आहे, मी एवढा भाग्यवान आहे, जेव्हा मला कोरोना झाला, बाबा डिस्चार्ज झाल्या बरोबर तुम्ही आमच्या घरी या असे म्हणणारे मला महाराष्ट्रामध्ये 3 परिवार भेटले. पुढचं ऐका, ते 3ही परिवार नाशिक जिल्ह्यातले. आणि त्यातला एक परिवार म्हणजे आमच्या दिलीप ढोमशेंचा परिवार. तुम्ही डिस्चार्ज झाला बाबा, सरळ इकडे या, आम्ही तुमची सगळी सेवा करू. म्हणून अशी जीवाला धावणारी पळणारी ही जी परिवार आहेत काय. आता गाडी झाली महाराज, गाडी झाली. पण एक काळ असा होता, मी नाशिक जिल्ह्यात जेव्हा यायचो, गाडी नव्हती तेव्हा प्रवासाची जी धावपळ होती त्या धावेला हाक दिली की पळणारी जी माणसं आहेत ना, त्यामध्ये मला एक नाव आवर्जून घ्या वाटतं, आमचे बोरस्ते दादा, साकुरे मिकचे बोरस्ते दादा, दिगंबर दादा बोरस्ते दादा. म्हणजे नाशिक जिल्ह्यात आलो की सुरुवातीला जे लोक आमच्याकरता धावायचे त्यात एक बोरस्ते दादा आहेत. दादाचा एवढाच महिन्याला फोन, कुठे? एक वाक्य, बरं आहे का? ठेवू का फोन? काळजी. त्यातला एक परिवार म्हणजे हा पाटील परिवार आहे. आणि या परिवारामध्ये तेव्हापासून, मग मला आज प्रश्न, या परिवाराचा संबंध एखाद्या जातवान कीर्तनकाराचा आणि एका जातवान राजकारण्याचा, राजकारणात जेवढा दबदबा असतो तेवढा दबदबा या परिवाराचा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात आहे. तसाच आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा फार मोठा दबदबा आहे. किती मोठी महाराज मंडळी यांच्या घरगुती संबंधाची आहे. पण काय, खूप महाराज मंडळी आहेत, पण माझं दैव कोणास ठाऊक आणि माझ्या या परिवाराचं प्रेम काय कोणास ठाऊक. ह्या सगळ्या महाराज मंडळीमध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. मी पुन्हा एकदा पाटील परिवाराचे आभार मानेन. तुम्ही मला सौभाग्य दिलं आणि कुठंतरी या परिवाराचं जे आमचं ऋण आहे त्या ऋण फेडण्याची मला संधी दिली. याकरता नारायण पाटील आदी करून सर्व पाटलांचे मी आभार मानतो आणि प्रसंगाच्या संबंधानं बोलण्याचा प्रयत्न करतो. एक मातेचं पुण्यस्मरण आहे. आदरणीय बाईचं जाणं झालं. प्रत्येक मुलाची 2 कर्तव्य आहेत. काय कर्तव्य आहेत? त्यांनी आईची सेवा केली पाहिजे आणि आईचं स्मरण केलं पाहिजे. सेवा आणि स्मरण हे प्रत्येक मुलाचं काय आहे? कर्तव्य आहे. सेवा आणि स्मरण दोन्ही कर्तव्य आहेत मुलाचे. मला वाटतं हा जो परिवार आहे यांनी सेवाही खूप केली. वैकुंठवासी लंकाबाई पाटील, आदरणीय आपण सगळे ज्यांना बाई म्हणायचो, बरोबर ना? बाई आजारी जेव्हा पडल्या, बाईचा एकदा बॉलही मोडला, पण त्याही काळामध्ये या परिवाराने
बाईची काहीच्या काही सेवा केली. ती सेवा ऐकू नाही, मी डोळ्यानं पाहिली म्हणून सांगतो. बाईचं सगळं जागेवर होतं. बाईचा थोडा ताबा सुटलेला होता. बाई काय बोलतील आणि कधी बोलतील याचा नियम नव्हता. आणि बाई काय, आता ते आजारी काय असतं हे तुकोबाराचं प्रमाण आहे. लेकरू बोबडं बोलतं, ताई समजून घेते. लेकरू बोबडं बोलतं पण आई काय करते, समजून घेते. हा उपकार जर तिनं आमच्यावर केला असेल, जेव्हा ती बोबडं बोलेल तेव्हा आम्ही समजून घेतलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य आहे. तशा करायच्या. आता एक बोलल्या की लगेच एक बोलायचे. मी गेलं की बाईजवळ बसायचो. कधी कधी ओळखायचं आणि कधी कधी ओळखत नव्हते. मी गेलो कधी कधी की मग आमच्या पाटलीनबाई म्हणायच्या, उमेश बाबा आहे? हा. बाबा आहे का? असा तो खोला आवाज, बाबा आहे का? कधी कधी ओळखायचं आणि कधी कधी नाही. आणि जर आपण विचारलं ना काय चाललंय, काय नाही, मळ्यात गेले होते, खुरपून आले, भांडे घासले, धुणं धुतलं ना आत्ताच बसले. आणि त्या काय असायच्या, झोपलेल्याच असायच्या. पण अशा सुना म्हटल्या नाही, सगळं आम्ही करतो. नि म्हणते कशी काय, उद्या एखादा पाहुणा म्हणेल हिला का कामाला लावतात का काय? कधीच नाही. पण यांनी समजून घेतलं, सगळं जाग्यावर केलं. आणि एवढंच नाही बोलत, जेव्हा शेवटची अवस्था आम्ही बाईंची पाहिली तेव्हा त्यांनाही त्रास होता. परिवाराने सहन केला, वादच नाही. करणारे होते, वादच नाही. पण जेव्हा बाईचा त्रास होता तेव्हा मी सुद्धा प्रार्थना देवाला केली, एक तर बाईला नीट कर, नाही तर बाईला मोकळं कर. आणि कसं असतं, मरण भले परी काय अवकळ आयशी. हे काळ असा असतो, माणसाला यापेक्षा मरण बरं अशी भावना निर्माण होते. आणि वृद्धापकाळ, दीर्घकाल, जीर्ण शरीर, अनेक आजाराशी झुंज देत देत मात्र त्या सगळ्या झुंजीमध्ये समर्थ साथी मुलांनी आणि साथी सुनांनी दिली. आणि बाईची खूप चांगली सेवा केली. अजून मला प्रश्न आहे महाराज, आता मला सगळ्या साथी पाटलांची नावं माहिती आहेत, मी सगळ्यांना ओळखतो. पण मला आज पत्रिका पाहिल्यावर, न्याळून वाचल्यावर कळालं बाईचे 2 आणि जिजीचे 5 आहेत म्हणून. मला प्रश्न होता, नेमके 7 आहेत पण कोणाचे कोण आहेत? ह्यातले जिजीचे कोणते आणि बाईचे कोणते? हा प्रश्न मला आजपर्यंत, आज मला कोडं सुटलं की नारायण पाटील आणि माधव पाटील हे बाईचे आणि बाकीचे 5 जिजीचे. म्हणजे एवढा समरस परिवार. म्हणून सेवा केली. आणि जशी सेवा केली तसं पितरांचं स्मरण हे मुलाचं कर्तव्य आहे. आणि पितराचं स्मरण करणं या उद्देशातून त्या स्मरणाची जी जी काही निमित्त आहेत, मग नवश्राद्ध, नवमिश्र श्राद्ध, पुराण श्राद्ध, मेलेल्या व्यक्तीच्या मृत दिवसापासून 9 दिवसात केलं जातं ते नवश्राद्ध, दशक्रिया हे नवमिश्र श्राद्ध, आणि पुढं चालतात ते पुराण श्राद्ध. पुराण श्राद्धामध्ये 13वा असेल गृहस्थी माणसाचा, ब्रह्मचारी जर गेला तर 14वा असेल, वानप्रस्थी गेला असेल तर 15वा असेल, आणि संन्याशाचा 16वा असतो. 14वा, 15वा आणि 16वा. त्याच्यानंतर प्रत्येक मासिक केलं जातं आणि मासिक करून वर्ष श्राद्ध केलं जातं. आजपर्यंत त्या कुळाचा संबंध असतो म्हणून आजपर्यंत स्मरण. आणि याच्यानंतरही कृतज्ञता बुद्धीने वर्षातून 84 श्राद्धाचं विधान शास्त्रानं आम्हाला केलं. पण 84 जरी जमले नाही तर 3 श्राद्ध करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. अक्षय तृतीयेचं श्राद्ध, ते गेले त्या तिथीचं श्राद्ध, आणि पितृपक्षातलं महालय, अर्थात आपण ज्याला काय म्हणता तुम्ही इकडं पितृपक्ष, बरोबर ना? महालय, पितृपक्षातलं श्राद्ध, हे 3 श्राद्ध मुलाची कर्तव्य आहेत. ह्या श्राद्धाच्या स्मरणात हा सगळाच पाटील परिवार प्रवृत्त आहेत. सेवा केली, स्मरण केलं, म्हणून स्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. बघा ना, आईचं स्मरण माणसाला कधी जातं, मेलं तरी जात नाही. कारण काय, ते एखादी वस्तू जेवढी खोल ठेवली ती तेवढी काळ टिकते. एक आता राम मंदिर बांधलंय ना, राम मंदिर खूप दिवसाचा संघर्ष होता बापू, तो फळाला आला. राम मंदिर काय झालं. पण भविष्यात आता येऊ देणार नाही आम्ही, पण आलाच एखादा बाबर, पुन्हा मंदिर पडलं. त्रेतायुगात तर बांधलंच होतं ना. एक बाबर आला, त्यांनी पाडलं, आणि मंदिर आमचं असून आम्हाला ते सिद्ध करण्याकरता काय आमची शतकं गेली.
आम्हाला जे पाऊल हिंदूंना उचलायला नाही पाहिजे, हिंदू संस्कृतीला जे पाऊल शोभत नाही, असं आम्हाला आंदोलनाचं आणि आक्रमक आंदोलनाचं पाऊल आम्हाला 92 साली उचलावं लागलं. कारसेवा केली, ढाचा पाडला, प्रयागराज कोर्टाने उत्खननाचा सल्ला दिला, पुरावे मिळाले आणि पुरावे मिळून मग राम मंदिराच्या बाजूने निकाल लागून मंदिर झालं. हा जो घटनाक्रम आहे. पण भविष्यात असं होऊ नये, पुन्हा हे पुरावे असं झालं तर पुढच्या पिढींना झालंच तर होऊ द्यायचं नाहीये. पण झालंच तर मग काय केलंय, राम मंदिराचा सगळा इतिहास करणारं एक टॅबलेट तयार केलं, टँकर सारखं, की जे अशा धातूमध्ये ठेवलं आणि अशा कागदावर अशा नोट डाऊन करून ठेवलंय की ते किती शतकाच्या शतक जरी गेले तर ते पुरावे नष्ट होणार नाहीत. असं टॅबलेट केलं आणि ते असं खोल पुरलं मंदिराच्या खाली, है ना, ते पुरलं. भविष्यात जर पुन्हा उत्खनन झालं तर आम्हाला पुरावे शोधायला जेवढा वेळ लागला आणि जेवढा त्रास झाला नंतर व्हावं लागणार नाही. ते टॅबलेट उघडली की सगळे पुरावे त्याच्यात कायदेशीर राहतील. जेवढं खोल ठेवलं ते तेवढं दीर्घकाल टिकतं, हे ध्यानात ठेवा. खोल लावलेलं दीर्घकाल टिकतं. ज्याच्या मुळा खोलपर्यंत जातात, म्हणून आपल्याकडे वड पिंपळ हजार वर्ष राहतात, कारण खुणा काय आहेत, खोल आहेत, मुळा खोलवर आहेत. तशी आईची आठवण कशी आहे, माणसाच्या हृदयाच्या शेवटच्या टोकापर्यंत गेलेली आहे. जसं खोल पडलेलं बी, खोलपर्यंत गेलेल्या मुळा लवकर माणसाच्या जीवनातून झाड तुटत नाही, तसं हृदयातल्या काही आठवणी आईच्या ज्या असतात त्या काही केल्या जात नाहीत. अनेक सांगू का, आईचं स्थान हे आईचं स्थान आहे. माणसाला पर्यायी स्थान आहेत. एक मावशी मिली दुसरी असते, एक चुलती मिली दुसरी चुलती असते, एक भाऊजाई गेली दुसरी भाऊजाई असते, आहे ना. एवढंच नाही, इंद्रिय आपली पहा. कान आमचा जर गेला, आमचा कानच गेला, कानानं ऐकायचं संपलं तर आम्ही खुनेने संभाषण करू शकतो, पर्याय आहे. आमचा हातच गेले तर पायाने सुद्धा कामं करणारी, पायाने लिहिणारी, पायाने चित्र काढणारी माणसं आहेत, पर्याय आहे, त्याला पर्याय. पण एक तत्व असं आहे की ज्याला पर्याय नाही, आणि ते तत्व आहे म्हणजे आई हे तत्व आहे. ते काही केल्या हृदयातलं जात नाही. आणि एक सांगू का, गेलंही नाही पाहिजे. आणि ज्याला आईचा विसर पडतो त्याने मी हिच्या पोटी जन्म घेतला हा अधिकार त्याला सांगायचा राहत नाही, हे ध्यानात ठेवा. पण कसं असतं, काळाचा ओघ आहे. काळामध्ये माणसं जसं पुरामध्ये लाकडं येतात आणि एखाद्या बेटाला आदळून दोन वेगळी होतात, तद्वत जीवनाच्या प्रवासामध्ये ह्या पाण्याच्या प्रवाहात माय भेटते, बाप भेटतो, आणि एखादा मृत्यू नावाची घटना, नावाचं बेट येतं, त्याच्यावर हे नातं आदळतं, माय एकडे जातीन, लेकरू एका बाजूला जातं. तसं नारायण पाटील हे मंडळी भाग्यवान आहेत. आज नारायण पाटलांना नातू आहेत. नारायण पाटलाला सुद्धा काय आहेत, नातू आहेत. मुलीचे तर मुलं चांगले खेळणारे, बागडणारे, पळणारे, वादच नाही. डॉक्टरचा मुलगा छोटा असेल पण पाटलाला सुद्धा काय आहेत, आज नातू आहेत. म्हणजे नातू असेपर्यंत आईचा सहवास नारायण पाटलाला मिळाला, भाग्यवान आहेत पाटील. पण अशी काही माणसं पाहिली महाराज मी, लेकरं जन्माला येतात आणि माय मरते, आहेत की नाही अशी उदाहरणं? आहेत, उदाहरण आहेत. पण इथपर्यंत मातृत्व त्यांना लाभलं, आई हे तत्व लाभलं. या दीर्घकालाचे संस्कार ओघात माणसाच्या जीवनात जात असतात. आणि एक सांगतो तुम्हाला, सायकोलॉजी सांगतो, ज्याला मराठीमध्ये मानसशास्त्र म्हणतात. मानसशास्त्र म्हणतात. मानसशास्त्र काय आहे? मानसशास्त्र असं आहे, माणसाला आहे काय ह्याचा आनंद कमी असतो साधारणतः आपल्यासारख्या मनाच्या लोकांचं, पण आपल्याजवळ काय नाही ह्याचं दुःख जास्त असतं. मला बसायला 2 चाकाची मोटरसायकल आहे याचा आनंद कमी आहे, पण मला 4 चाकी नाही याचं दुःख जास्त आहे. मला राहण्याकरता भाड्याचं कोयना पण घर आहे याचं समाधान कमी आहे, पण माझ्याकडे हे नाही. आणि मग जेव्हा माणसाकडे सगळे आणि जेव्हा माय नाही, ती पोकळी माणसाला कुठंतरी सलते. मग शास्त्रानं काय सांगितलं, जसं बांधकाम क्षेत्रामध्ये बाळासाहेब मुरुम भर करताना मुरुम कमी पडला, दगड कमी पडला तर मुरुमानं लेवल आणली जाते, बरोबर? दगड कमी पडला तर मुरुम टाकला जातो, मुरुम कमी पडला तर दगड टाकला जातो, आणि लेवल त्याला आणली
जाते, तसं माणसाला नात्याचे सुद्धा ज्याची पोकळी आहे त्याची लेवल आणली पाहिजे. पण लेवल आणताना असं केलं पाहिजे, हो म्हणजे काय हो लेवल आणण्याकरता काय भरलं म्हणजे भुसा नाही, ते टिकलं पाहिजे ना पुढं. तसं जेव्हा माय जाते आणि पोकळी माणसाला सलते तेव्हा त्या ठिकाणी माणसाने काय बसवावं तर सगळ्यात गोड. आता आपल्याला सगळ्यालाच त्या दिशेने जायचंय, ते बसवावं. अर्थात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी ज्ञानाबाई माझी अनाथाची माणसाची साथ सोडते ना तेव्हा मग साथीला कोण आहे, तेव्हा संत रूपी माय आहे. या कोण आहे पुढे? संत रूपी माय. फक्त बुद्धी झाली पाहिजे ज्ञानोबाराला माय म्हणण्याची. हो आमच्या जनाबाईला माय नाही, ते म्हणते अलंकापुरवासिनी ज्ञानाबाई माय बहिणी. नाथांना आई नाही, नाथांचे आई वडील लहानपणीच गेलेले आहेत. हो ते म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. सगळ्या संतांचे प्रमाण आहेत की कोणाला माय म्हणायचं, संतांना आई म्हणायचं, संतांना बाप म्हणायचं. एक सांगू, माणसाचं शरीर म्हातारं होतो, मन नाही म्हातारं होतं. मुळात मन नावाचा अवयव जगातल्या कोणत्या डॉक्टरला दाखवता आलं नाही, आणि मन माणसाला नाही हे सिद्धही करता आलेलं नाही. पाटील माझं वाक्य बरोबर आहे ना? मन नावाचं इंद्रिय सिद्ध करता आलं नाही. अहो तुमचं मन ना, मन म्हणतं हे ना फार माझं मन दुखावलं, माझं मन दुखावलं. हे मन कुठे आहे नेमकं? कुठे आहे नेमकं मन? हात इथं आहे, डोळे इथे आहेत, कान इथं आहे, हृदय इथं आहे, किडन्या इथं आहेत, लिव्हर इथं आहे. मन कुठे आहे? दाखवता आलं नाही. बरं दाखवता आलं नाही, मन नावाचे इंद्रियच नाही हे म्हणण्याची हिंमत नाही. पण तुम्हाला शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलं मन कुठे आहे. आपल्याकडे अंतःकरणाचा एक भाग मन आहे आणि ते मध्यम परिमाणाचं आहे. मध्यम परिमाण म्हणजे काय? जेवढं आपलं शरीर आहे तेवढ्या क्षेत्रात आपलं मन वास्तव्याला राहत असतं. हे मन आहे. माणसाचं शरीर म्हातारं होतं, मन नाही म्हातारं होत. बघा तुम्ही, मी माझ्या आईचं सांगतो. घर बांधलं, मी लाका तुला एकटीला होत नाही आता हे सगळं, आपण काय करू, एक बाई लावू कामाला. हो सुनत नाही तुला. पण बापू मी कामाला बाई म्हणलो, हा सून नाही म्हणलो ना. मला आपण कामाला काय करू बाईला, कारण मी घर आळंदीत रायपूरतच बांधलं, माझ्या प्रेमाच्या लोकांकरता बांधलं.
तर आमच्या महाराज लोकांची चर्चा आता बाबाला फक्त बायकोच करायची राहील. आता काय सांगावं, आता काय करावं. म्हणजे 20 वर्ष, म्हणजे गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत दिनेश महाराज मला आंघोळीला बाथरूम नव्हतं. विचारा माझ्या जवळच्या मंडळीला. रोहिदास महाराज तुम्ही पाहिले, मला आंघोळीला बाथरूम नव्हतं. गॅलरीत आंघोळ करत होतो मी 20 वर्ष. ते कोणाला दिसलं नाही. ते कोणाला दिसलं नाही. आता उगं मी थोडंसं एक छोटं घर एकाच गुंठ्यात बांधतं, ते का 10 गुंठ्यात नाही, काही नाही, 1000 स्क्वेअर फूट बांधले हो फक्त. तरी आमचा एक महाराज मला आता बाबाला फक्त बायको करायची राहिली. मी बघ लागला मिळतं, बघ आता काय करतो. आता जाऊ दे, इकडे पहा. मी माझ्या जीवनाचा मार्ग ठरवलाय. आपलं जीवन असे, मग कोणाला भुकायचंय भुका आणि कोणाला थुकायचं तर थुका. तुमचं भुंक नाही ऐकायला तयार आहे आणि तुम्ही थुंकले ना, माझी पुसायची तयारी आहे. माझी परंपरा अशी, माझी परंपरा आहे. असं करू म्हणलं ते नाही महाराज नको, म्हणजे मी हळूहळू करते. महाराज असं मग का बरं बाया नीट काम करत नाही. परवा एक आमच्या ओळखीचं घर आहे, त्या ज्ञानेश्वरी पारायण करायला आळंदीत आल्या होत्या. आणि मग आई डबे घासत होती दिवाळीची. ती बाई म्हणजे थांबा कमी घासते. तिनं सगळे डबे घासले त्या बाईनी. तिला जाऊ दिलं. ती गेल्या पुन्हा डबे घासले आमच्या. अरे काय सांगावं आता तुम्हाला. मला कोणाच्या हाचं पटतच नाही. याचा अर्थ काय, शरीर म्हातारं झालं पण मन नाही म्हातारं झालं. अशा काही माता मावल्या आहेत की त्यांना दुसऱ्याचं केलेलं पटतच नाही, पण दुसऱ्या चांगलं करत नाही असं नाही. पण काय माणसानं म्हातारपण स्वीकारलं पाहिजे. चिपळूणला आमचे एक स्नेही आहेत. तो माणूस वारला. मी सहज त्यांना विचारलं, आपले मंगेश भाऊ तुम्ही गेले तर खेरडीला एकदा गेलो होतो आपण, खेरडीचे मंगेश भाऊ. मी सहज म्हटलं भाऊ दादा कसे काय वारले. ते म्हणे महाराज काय नाही, मी डॉक्टरला जेव्हा विचारलं तेव्हा डॉक्टरनं सांगितलं ऐका बरं ओ, हे ज्यांना ऐकायचं हे ऐकणं ज्यांना गरजेचं आहे 90% तेच आहेत माझ्यासमोर आता. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो ऐका, 90% तेच आहेत. 50च्या पुढचे माझ्यासमोर 90% आहेत आता. ते म्हणे काय झालं बाबा. डॉक्टरनं सांगितले लवकर का गेले, हे का वारले. म्हणे याचं शरीर म्हातारं झालं पण याने ठरवलंच नाही मी म्हातारा आहे म्हणून. पोरासारखीच पळापळ करायची. शरीर आहे, शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे अस्ति जायते वर्धते विपरिणमते नापक्षयते. आहे की नाही. जसं तारुण्यात पळायचे तसंच पळायचे, स्वीकारत नाही. हे बारामती जवळ एक म्हातारे तुमच्या डोक्यात ते नाही, ते नाही. ते एमएटीवर कीर्तनाला येतं, एमएटीवर. बरं वजनाला माझ्या खालू खाले आणि ते एमएटीवर यायचं. रसाळ बाबा पुढचं ऐका, ते एमएटीवर यायचं आणि एमएटी किती पळवायचं. ते एमएटीला जे स्पीडचा काटा दिलाय ना, तो काटा जेव्हा इथं टेकल तेव्हा स्पीड थांबवायची. मी त्याच्या पोरांना अरे एमएटी किती दिवस, दुसरी गाडी घेऊन द्या बापाला. ते म्हणले महाराज आमचं म्हातारा असं 140 गाडी पळवी म्हणले पुन्हा. का ते बाबा एवढी गाडी पळवतो म्हातारं. ते त्याला जर म्हटलं ना अहो एवढी का पळवायली, मग एवढी पळवायचीच नव्हती तर कंपनीने एवढी स्पीड कशाला दिली असेल असं म्हणते. आणि काय नाही एके दिवशी असंच पळत होतं, डुक्कर आडवं निघालं, धडकन पडलं आणि एक दिवशी 2 कोंबड्या घेऊन आलं माझ्याकडं. म्हणलं बाबा कस काय. गाडीच्या काट्यानं काटा मोडला म्हणे महाट. माणसावर म्हातारं झाल्यावर काय केलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे. पण मन स्वीकारत नाही माणसाचं. शरीर म्हातारं होतं, मन नाही स्वीकारत. उलट आपल्याला असं म्हणतात लोक की म्हातार माणसं जास्त हट्टी होतात. त्याचं कारण माणसाचं मन हट्टी होतं. आणि सांगू का माणसाचे हट्ट पुरवायला माय असते. मायच्या मागं कोण हट्ट पुरविला आपले. हट्ट पुरवते माय. माय कसा हट्ट पुरवते. आमचं जाणं कधीच 10ला आणि 11ला नाही घरी. आमचं जाणं रात्री 12ला 1ला 2ला कधी 3ला. आणि आम्ही 3ला जरी गेलो आमच्या आईला बरोबर आकाला कळतं. बरं महाराज भूक लागली वाटतं. नाही 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 थांबा थोडंसं. मला 2ला 2:30ला उठून माझी माय मला पोहे तरी करून देईल, सुशीला तरी करून देईल. ज्यांना ज्यांना बायका त्यांनी ऐका, तुमच्या बायका देतात का. हो कालची गोष्ट आहे. पौर्णिमेला मी पंढरपूरचा काला झाला आणि काला करून येत होतो आणि माझ्यासोबत 1-2 महाराज मंडळी होती. मी फोन लावला, म्हटलं काय चाललंय आका.
आजारी होती अक्का, माझी आई आजारी होती, झोपली होती. काय झालं? काय नाही, नुसता ताप यायला लागलाय. दवाखान्यात? नाही म्हणे, गोळ्या आणल्या, खाल्ल्या आणि झोपले. बरं बरं, मला जेवायचं होतं. बरं, आता ती आजारी कळाली. मग मी जेवणाचं नको सांगायला, आपण येऊ घरी आणि काहीतरी करून खाऊ, मला स्वयंपाक येतो, करून खाऊ असं माझ्या मनात आलं. पण तिनं ओळखलं, म्हणले जेवला का तू? म्हणलं हो जेवलो जेवलो जेवलो. नाही नाही तू जेवला नाहीस म्हणे. हे फक्त माई समजून घेऊ शकते बरं. तू जेवला नाही? जेवला नाही म्हणे. ठीक आहे, आल्या बघू, काहीतरी खाईन मी, खिचडी वगैरे करून. स्वयंपाक करते ना मी, करते मी स्वयंपाक. म्हणजे तू आजारी कुठे? काय नाही, फक्त लोणी कंदला आल्यावर फोन कर, म्हणजे गरम गरम खायला बरं वाटत. महाराज, जेवढा तवा तापलेला होता त्याच्या निम्म्यात माझी माय तापलेली होती, तरी तिनं स्वयंपाक केला. माणसाचा हट्ट जी माय पुरवते ते नाही कोणी पुरवत. बघा आता, ज्या ज्या बाईच्या माहेरामध्ये माय नाही त्यांनी ऐका, भाऊजाई पाहिजे ती देईल, पण तुम्हाला पाहिजे ती नाही देणार. हो, पाहिजे ती कांजीवरम, पैठणी, इरकल पाहिजे ती, पण तुम्हाला पाहिजे ती नाही. हो, हट्ट माणूस फक्त आईजवळ करू शकतो. आईजवळ करू शकतो. मायलेकीचं कसं नातं असतं, पुन्हा माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. आमच्या आईला एक मी साडी आणली, तिला तरी कोण आणणार माझ्याशी, आणि तिला एवढी आवडली. आमची काकू म्हणली मला द्या, दिली नाही. आमची भाऊजाई म्हटली मला द्या तेवढी साडी, दिली नाही. आणि काल दिवाळीला बहीण आली, तिला देऊन टाकली. हट्ट. आणि मग जीवाचा हट्ट जेव्हा माय जाते तेव्हा पूर्ण करण्याची कुवत फक्त संतांची आहे. आणि तुकाराम महाराजाला अपेक्षाच काय? माझ्या मानसी हे आस, नित्य सेवा वा ब्रह्मरस. फक्त मला ब्रह्मरसाचं पान करायचंय. मी कीर्तनाच्या अभंगाच्या शेवटच्या चरणातून प्रवेश करणार आहे, सावधान. आणि मग माय बाप शेकी क्रमिल्या, मायबाप गेले, मग हट्ट कोणाजवळ करावा? मग तुकोबाराने, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. संतांना मायबाप म्हणून आपल्या मनातला हट्ट तुकोबाराय संताजवळ प्रगट करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका संता पुढे, 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 तुका संता पुढे,
कशाचे हे इन्स्ट्रुमेंट नेमकं काय आहे? कृष्णानं ऐकलं आणि रांगत रांगत त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याच्या लक्षात आलं आवाज कुठून येतोय? डेऱ्यातून येतोय. हात धरला डेऱ्याचा, आपला रोज दोर धरला. आई ते दे, आई ते दे म्हणू. आई मज ते दे, बया मज ते दे, आई मज ते दे, ते दे डेरा घुम घुमते. आई मज ते दे, ते दे डेरा घुम घुमते. आई मज ते दे, ते दे डेरा घुम घुमते. आई मला ते दे डेऱ्याचे घुमघुम. आता घुमघुम कसं देता येईल? काही हट्ट धरतात लेकर, पण काही हट्ट मायजवळ धरता येतो. बाकी कोणाजवळ धरता येत नाही. पण तुम्ही जर माझे मायबाप असाल तर माझा एकच हट्ट आहे, तो तुम्ही पूर्ण करा. हट्ट काय? मला काही नको, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राज्य चाड धने. अनेक सांगू का, संतांचा हट्टही कोणते केले पाहिजे माणसानं? संतांचा हट्ट कोणते करायचे? हो, भेटवा व त्यासी चरण सांड केशी. हो, काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन. तुम्ही मला सांगा की देव कृपा कशी करेल माझ्यावर. हट्ट केला पाहिजे. आणि महाराज जे दुसऱ्याला सांगतात ते स्वतः वागणार नाहीत का? त्याने तो हट्ट केला. हट्ट करा पण संतांच्या पायाजवळ, कारण त्यांना पक्क माहितीये लेकराचं हट्ट माय आणि बाप कोणती किंमत करून पूर्ण करतात. उदाहरण सांगतो तुम्हाला, चला मग बोलतो. लेकराचा हट्ट मायबाप काही करून, तुकोबारायचं प्रमाण आहे. बाप जेव्हा लेकराला घेऊन बाजारात जातो आणि त्याला एखादं खेळणं दिसतं, तो पोरग हा विचार कधीच करत नाही बापाच्या खिशात पैसे आहे का नाही. फक्त त्याला एकच पाहिजे असतं, ते पाहिजे. काय कळे बाळा आणि बाप सदैव दुबळा. बाळा बाप काय कळे, त्याला एकच माहित असतं मला ते पाहिजे, ते पाहिजे. आता माझ्या समोर बाप आहेत असे बसलेले, कितीतरी बाप आहेत त्यांच्या शरीराला बनेल नाही पण त्यांच्या पोरांकडे आयफोन आहेत की नाही. बाप रात्रंदिवस पळतो आणि पोरगा मजा करते. वडाली ब्रदर नाहीत का, कवाली गायक, वडाली का वडाली आहे, वडाली, ते दोघ जण आहेत मुच्छडन. ते कपिल शर्माच्या शो मध्ये आले होते. तर ते वडाली जे ते मुख्य आहेत ना दोघ जण, त्यातले जे मुच्छड आहेत पैलवान आहेत ते कायम सायकलवर फिरतात आणि त्यांचा पोरगा BMW मध्ये फिरतो. ते सायकलवर फिरतात आणि पोरगा BMW मध्ये फिरतो. सर त्या कपिल शर्माने विचारलं का तुम्ही सायकलवर फिरता, पोरगा BMW मध्ये फिरतो, हे कसं काय? काय नाही म्हणजे मी गरीब बापाचा आहे, तो मोठ्या बापाचा आहे म्हणे. या बाबा आदरणीय हरिभक्तीपरायण आचार्य महामंडलेश्वर रामकृष्णदासजी महाराज लवितकर पूज्य बाबांचं आगमन होत आहे. टाळी वाजून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. हट्ट पूर्ण करण्याकरता आई कोणतीही किंमत मोजते आणि ती किंमत मोजून लेकराचा हट्ट पूर्ण करत असते. ऐकलं का? म्हणून तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा राय जेवढी चांगली आई सांगू शकतात ना, नंतर जगातला कोणताच कवी सांगू शकत नाही. त्याची दोन कारणं आहेत. मातृत्व तत्वाशी अभिन्न झालेले आणि मातृवियोगाच्या संवेदना जाणून घेणारे संत आहेत. ज्ञानोबारायची आई लवकर गेली, तुकोबारायची आई सुद्धा वयाच्या 20व्या वर्षीच तुकाराम महाराजांचे मायबाप गेलेले आहेत. 16 ते 21 वर्षाच्या दरम्यान गेलेले आहेत. म्हणून आता ते सोडून तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. लेकराचा हट्ट पूर्ण करण्याकरता मायबाप कोणती किंमत मोजतात, हे की नाही, हे सांगत होतो. मी माझा एक अनुभव सांगतो. मला गायक व्हायचं होतं. मला काय व्हायचं होतं? गायक. आळंदीला आलो मी गायक होण्याच्या दृष्टीने. बरं झालं गायक झालो नाही, नाही तर तुमच्या पोटावर पाय पडला असता आणि माझ्या पायानं तुमच्या पोटाचं काय झालं असतं. पण गुरुवर्य बोधे बाबांनी ओळखलं ह्याला नैसर्गिक आवाज नाही, हा गायक होऊ शकत नाही. तू आपलं ह्याचा नाद सोड, तू कीर्तनाचा अभ्यास कर. पण ते खुमखुमी असते ना माणसाला.
बऱ्याच लोकांनी मृदंगाचार्य होण्याच्या नादात 5-5 वर्ष घालवले, पण हरिपाठ ठेक्यात येईना. आहेत की नाहीत अशी उदाहरण? आहेत. तात्पर्य ऐका. आणि मग मला पेटी घ्यायची होती वाजवायला, आणि तेव्हा किंमत होती 3000 रुपये पेटीची. इथं रुपया लवकर दिसत नव्हता, आणि त्या काळामध्ये 3000 कुठून आणायचे? मी माझ्या आईला फोन केला. फोन म्हणजे घरी नव्हता, आमच्या घराच्या बाजूला MSCBचं ऑफिस आहे. तो ऑफिसमध्ये फोन करून निरोप दिला. काय वडिलाला तर सांगायची हिंमत नव्हती, आणि 90% मुलांची हिंमत बापाला बोलण्याची नसतेच. कोणती लेकरं अधिक हट्ट कुठं करतात? आईजवळ करतात. मग तो व्हाया आईच्या माध्यमातून बापाकडे जातो. आणि मग मी आईला विचारलं, आणि आमच्या आईनं मोल मजुरी करून 27 रुपये गोळा केले पाठी अक्कानं. किती? कारण गुंठाभर सुद्धा जमीन नाही घरची. ज्या कारखान्यात कामाला होतो ते कारखाने बंद पडले. मोलमजुरी करायची माझी माय. 27 रुपये गोळा केली, आणि मला परत निरोप आला, 27 रुपयात नाही का भागणार? झालेच नाही पैसे. म्हणजे 300 रुपये कुठून आणू मी? ऐका बरं, ऐका. मग तिच्या बापानं तिला लग्नामध्ये दिलेले पितळाची काही भांडे आणि एक पलंग होता. माझ्या आईनं ते मोडीवर घातलं, त्याचे 300 रुपये आले, आणि मला 3000 रुपये पाठवले महाराज. माय लेकराचा हट्ट पूर्ण करण्याकरता काहीही करायला तयार आहे, कुठेही जायला तयार आहे. मग माझा तुमच्या संतान पुढे हट्ट आहे ना, मग माय काय काय करते लेकरांकरता, कोणती कोणती किंमत मोजते, ती लेकराबद्दल काय काय काळजी वाहते, याची स्मरण करून देण्याकरता तुकोबराय प्रवृत्त झाले. त्याचा विचार अगदी थोडक्यात करायचा आहे. एकदा हाताने टाळी वाजून देवाचं भजन